चाले हे शरीर, चाले हे शरीर, कुणाचे सत्य कोण बोलवितो हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चालवी अहंता. मीची एक करता म्हणून ये, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठू भरला सबाह्य. तया उणे काय चराचरी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. विठाला सर्वप्रथम कीर्तन रूपी श्रवण भक्तीचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या मायबापांच्या चरणावर, हरिभक्तांच्या चरणावर आणि कुक्षेत गावातील ग्रामस्थ असतील, पंचकोळीतील ग्रामस्थ असतील, त्या सर्वांच्या चरणावर स्वानंद सुख निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज रानकर त्यांच्या शिष्याचा प्रणिपात आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या मौजे कुक्षेत गावामध्ये भगवंताचा अखंड हरिनाम सप्ताह आपण सुरू केलेला आहे आणि हे 35वे वर्ष आहे. आणि आपल्या या भव्य आणि दिव्य अशा मंदिराचा वर्धापन दिन या वर्षी प्रथम झालेला आहे. आणि अशा या भगवंताच्या समक्ष कीर्तनरूपी सेवेला जो अभंग घेतलेला, त्या अभंगाचा जर आपण विचार केला तर जगविख्यात साहित्याच्या क्षेत्रातील सम्राट जरी म्हटलं तरी हरकत नाही. कारण ज्यांचे शब्द जीवनाला आकार देणारे आहेत, ज्यांच्या शब्दातून माणसाच्या जीवनामध्ये उत्क्रांती झालेली आहे, असे आपले जगद्गुरु तुकोबा आहे. अद्वैत प्रकरण आहे. जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगाचा जर आपण विचार केला, चिंतन केलं, तर जगद्गुरु तुकोबा यांचे अभंग म्हणजे एक उपनिषद आहे, किंवा एखादा पुराण आहे, किंवा एखादा वेद आहे. आणि ह्या अभंगाचा जर आपण विचार केला तर सामवेदाच्या तलवाकार शाखेमध्ये ब्राह्मण उपनिषद येतं. काय ब्राह्मण उपनिषद? एकूण उपनिषद किती होती? 108. परंतु त्याच्यातील राहिल्यात किती? 10. म्हणून ब्राह्मण उपनिषद, परंतु त्याचं नाव कालांतराने बदललं गेलं नाही. कारण आजकाल हे बदल ते बदल केले जातात, परंतु ब्राह्मण उपनिषदाचं नाव केनो उपनिषद पडलं. त्याचं महत्वाचं कारण केनो उपनिषद, या उपनिषदाचा जर आपण विचार केला तर या उपनिषदाचा पहिलाच मंत्र आहे केन. कुणाच्या सत्यनं? तुम्ही कुणाच्या सत्यनं ज्या गावामध्ये आलेला आहात, तुम्ही कुणाच्या सत्यनं कीर्तन करत आहात, तुम्ही कुणाच्या सत्यनं चोपदार झालेला आहात, तुम्ही कुणाच्या सत्यनं वाजवत आहात, तुम्ही कुणाच्या सत्यने गात आहात, याचा विचार करा, मग तुम्हाला देव कळेल. विठ्ठला सनातन वैदिक धर्माचा जर आपण विचार केला तर सनातन वैदिक धर्मामध्ये नुसता देव देव केलं जात नाही. सनातन वैदिक धर्मामध्ये या देहाचा विचार केला जातो, अंतरंगाचा विचार केला जातो, या निसर्गाचा विचार केला जातो आणि अंतरिक्षाचाही विचार केला जातो. हा विचार जिथे केला जातो तो सनातन वैदिक धर्म आहे. विठ्ठल तुकोबरायांचे प्रत्येक अभंग. आता उपनिषद म्हणजे काय? आता उपनिषद म्हणजे वेदांचा ज्ञानभाग. लक्षात घ्या, आपण म्हणतोय का फणस आहे, फणस म्हणजे काय आहे? वेद आहेत. आणि फणसाचे गरे म्हणजे काय आहे? उपनिषद आहे, ज्ञानाचा साठा आहे. आणि दुसरा एक अर्थ आहे उप अधिक नि निषद, म्हणजे भगवंताच्या किंवा गुरूंच्या जवळ जाऊन जे चिंतन मनन केलं जातं, जे आत्मसात केलं जातं, त्यालाही उपनिषद म्हटलं जातं.
लक्षात घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. नाही तर काही लोकांना वाटतं कारण संप्रदाय जगाच्या पाठीवर बरेच आहेत, परंतु वारकरी संप्रदाय हा पूर्ण जगाचा विचार करणार आहे. विठ्ठल म्हणून महाराष्ट्राच्या कल्याणा संतांच्या विभूती नाही आहेत. फक्त देहूच्या कल्याणा आळंदीच्या कल्याणा संतांच्या विभूती नाही आहेत. तर संतांच्या विभूती कशासाठी आहेत? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आदे कर्तविधी परोपकारे. ते कर्तविधी परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविधी परोपकारे. देह कष्टविधी परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण. अहो साऱ्या जगाचा विचार करणारा माझा हा वारकरी संप्रदाय. ज्ञानोबरायांनी तर संपूर्ण विश्वाला आपलं घर म्हटलं. हे विश्वची माझे घर. आता विश्वात्मके देवे ही व्यापक विचारसरणी जिथे मिळते ते संत या वारकरी संप्रदाय. मग केने शितम प्रेषितम मन केन प्राण. शिष्य आपल्या गुरुना विचारतात केने शितम मन प्राण हे इंद्रिय कुणाच्या सत्तेने हलतात. कधी आपण आपल्या गुरुना विचारलंय का? आहे मी कोण करावा विचार. मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे आणि माझ्या या देहाचा हा वैज्ञानिक अभंग आहे. लक्षात घ्या, या अभंगाचा जर विचार केला तर अद्वैत तर प्रकरणातील आहेतच, परंतु आत्ताच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर हा वैज्ञानिक प्रकरणातील अभंग आहे. आता या शरीराचा आपण विचार केलेला आहे का? या शरीरात काय आहे? साखर आहे, लोह आहे, चुंबक आहे, फॉस्फरस आहे, बरोबर की नाही? म्हणजे साखर हे कमी झाल्यानंतर आपण बाजारातून आणू शकतो का? पॅनक्रियास ज्याला स्वादुपिंड म्हणतात त्याच्यात इन्सुलिन बनतं. ते कमी जास्त झालं तर ती काय शुगर जास्त कमी होते. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य काय की समोर जो श्रोता आहे त्या श्रोत्याची ग्रहण करण्याची क्षमता काय, त्या क्षमतेवर आमचे संत बोलतात. विठ्ठल गावामध्ये आलो आहे आणि मी फ्रेंच मध्ये इंग्लिश मध्ये जर कीर्तन करायला लागलो तर तुम्हाला समजणार आहे का? टू बी ऑर नॉट टू बी. अहो समोरची जी व्यक्ती बघ, मी माझं प्रामाणिक मत सांगतो की कीर्तनामध्ये जितकं शुद्ध मराठी येतील शब्द तितका आणण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, संतांनी या मराठीचा विकास केला, या मराठीमध्ये शब्द वाढवले, आता मराठीचा तो आज निर्माण झालेला आहे. विठ्ठल या शरीराचा आपण कधी विचार केला का? तुकोबरायांनी केला. तुकोबरायांनी तो विचार केला आणि विचार केल्यानंतर त्या प्रश्नाची उत्तरं शोधली आणि ती उत्तरं शोधून स्वतः ज्ञानी झाले, आत्मज्ञानी झाले, ब्रह्मज्ञानी झाले आणि सर्वसामान्यांना ज्ञान देण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून, नाचू कीर्तनाच्या माध्यमातून जगाला ज्ञान देण्याचं कार्य या संतांनी केलं आणि त्याच संतांच्या आपण पायिका आहोत. विठ्ठल आता हे शरीर कुणाच्या तरी सत्तेने चालतं. लक्षात घ्या, आता ह्या शरीराचा विचार केला. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, अंतःकरण चतुष्टय आहे. प्रत्येक इंद्रियांची देवता आहे. ज्ञानेश्वरी तर तुम्ही वाचत असाल का? नुसतं वाचत जाऊ नका. ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कुठल्या इंद्रियांची देवता काय वगैरे वगैरे सर्व आहे. परंतु आपण कसं
पारायणाच्या माध्यमातून धडधड धडधड धडधड, कारण वेळेचं बंधन आहे. कलश पूजन हे पूजन होता होता प्रत्येक ठिकाणी तीच अवस्था आहे. पण या शरीराचा जर आपण विचार केला तर प्रत्येक इंद्रियांची देवता आहे. भगवंताने 10व्या अध्यायामध्ये, बरोबर ना, विभूती योग 10वाच अध्याय की नाही, भगवंताच्या तर विभूती अनन्यसाधारण आहेत. त्या विभूती मोजताही येऊ शकत नाही, परंतु मोजक्या विभूती भगवंताने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. परंतु त्याच भगवंताचा एक अलौकिक असा अभंग घेण्याचं महत्वाचं कारण आहे की जोपर्यंत आपले हात पाय चालतात तोपर्यंत आपल्याला या हातापायांची किंमत कळत नाही. या शरीराचा आपण कधी विचार केला का? हा शरीर फक्त हळदीमध्ये नसण्यासाठी दिलेला आहे. आज गावामध्ये एका कुटुंबामध्ये जरी हळद असली ना तर पूर्ण मांडव पेटून जातो, जागा राहत नाही. साखरपुड्याला तर, लग्नाला तर नाही का आमंत्रण दिल्यानंतर भरभरून जातो. म्हणजे या सप्ताहाच्या ठिकाणी लोक काय येत नाही. त्याचं महत्वाचं कारण आहे कारण ते अजून अज्ञानामध्ये आहेत आणि आपण सज्ञानामध्ये. का आमची गणपतीची बाई लक्ष्मीबाई हे सानपाड्याचे भाऊजी आले, हे आमचे अरुण भाऊजी आहेत, विटाव्यावरून आलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय? ज्यांना या देहाचं महत्व कळालं, हा देह नाशिवंत आहे मान्य आहे, तो जाणाराही मान्य आहे, परंतु जाण्याच्या अगोदर त्याचा जर आपण योग्य उपयोग जर केला नाही तर आपल्याला नरकातही जागा मिळणार नाही. बघा, आपण रस्त्याने जात असताना, आपण रस्त्याने चाललो आहे, दगड आल्याबरोबर आपले हात कसे होतात की नाही? तर आजकालच्या जगामध्ये रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, दगडफेक भरपूर चाललेली आहे. कशी चालली, काय चालली याचा विचार केला पाहिजे. संघटित व्हा, एकत्रित व्हा, भगवंताचं भजन करा आणि भजन करता करता देवाच्या रक्षणासाठी. आता देवाचं रक्षण करणं म्हणजे काय अवघड आहे? देव तर आपलं रक्षण करतो असं आपण म्हणाल, पण ह्या इंद्रियांचा, या शरीराचा फक्त उपयोग टाळ्या वाजवण्यासाठी करू नका. इंद्रियाणाम जयो शूर, हे इंद्रियांना शूर करा. वाणी फक्त भजन कीर्तन करण्यासाठी आहे, परंतु कधी कधी आपल्या धर्मावर जर काय येत असेल तर या वाणीचा उपयोग तिखट केला पाहिजे. अहिंसा परमो धर्म योग्य आहे, पण धर्म हिंसा तदैवच. धर्मासाठी आपण हिंसक होणं गरजेचंच आहे, ते आम्हाला आमच्या संतांनी शिकवलं. नाहीतरी देऊ काशेची लंगोटी ना टाळांच्या माती आणू. आम्ही हे विसरलो. त्या शरीरावर आघात होतात, त्या शरीरावर हल्ले होत आहेत, परंतु आम्हाला कळत नाही ज्या शरीरावर हल्ले होत आहेत त्या शरीराच्या आत भगवंत. एक छोटासा दृष्टांत. एका गावामध्ये एक कर्मठ ब्राह्मण म्हणा किंवा कोणी म्हणा असा व्यक्ती होता, आणि त्याने आपल्या घरामध्ये एका स्त्रीला स्वयंपाक करण्यासाठी ठेवलं. बघा, आतमध्ये भगवंत आहे, परंतु शब्दाचा मारा नुसता चालत नाही. जे वकील लोक करतात नाही का, युक्तिवाद. एका स्त्रीला त्यांनी स्वयंपाक बनवण्यासाठी ठेवलं. ठेवल्यानंतर त्या माऊलीने देवासाठी जेवण बनवलं, आणि जेवण बनवल्यानंतर ती बाई आता हुशार आहे, आध्यात्मिक आहे, ती काय करायला लागली. सवय आहे ना प्रत्येकाला, आमच्या सहिताबाईला तर जास्त आहे बरोबर, कारण संताला जेवण द्यायचं आहे, मीठ जास्त झाला नाही पाहिजे, मीठ कमी झालं नाही पाहिजे, म्हणून काही काय करतात. तर त्या माऊलीनी चाकलं, तो मालक, काय करताय तुम्ही, तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? हो, देवाला नैवेद्य द्यायचा आहे. त्यावेळेला ती बाई काय म्हणते, अहम वैश्वनरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता. हो, तो देव तर आत्मनीच आहे. आता तो तर ज्ञानी माणूस आहे, त्याने काय केलं, चुलीमध्ये लाकूड होतं पेटलं, ते घेतलं, अंगावर गेला. हो, काय करताय? काही नाही करत. नैनम छिंदंती शस्त्रानी. तू घाबरतेस कशाला? अरे आत्मा तर मरणारा नाही, भिजणारी नाहीये, मग तू घाबरतोस का? त्यावेळेला तिचं ज्ञान. म्हणून हे शरीर आहे, शरीरात चटके लागतात.
आणि या शरीराचा जर दुरुपयोग केला, या शरीराचा योग्य वेळी योग्य उपयोग जर आपण केला तर आपण स्वतःही परमात्म्याला प्राप्त करू शकतो आणि आपल्या कुळाचा उद्धारही करू शकतो. विठ्ठल म्हणून एक शांती मंत्र घेतला आपण. हरिओम आप्यायंतु ममाकाग्नी वाक प्राण चक्षु श्रोत्रमतो. हा शांती पाठ आहे आणि केनोपनिषदातील हा अवघड शांती पाठ आहे. पाठ करता करता मला 1 वर्ष लागला. लक्षात ठेवा, हा शांती पाठ पाठ करण्यासाठी मला 1 वर्ष जास्त लागला. का तर अवघड शब्द आहेत. आप्यायंतु ममाकाग्नी, त्या भगवंताला त्या शांतीपाठामध्ये प्रार्थना केली, हे देवा, हे माझे इंद्रिय काय कर, मजबूत कर, वाणी कशी कर. तर या वाणीला तू काय कर, प्रासादिक कर. या वाणीतून तुझंच गुणनाम निघालं पाहिजे, कुणाचाही द्वेष होता कामा नये. सर्व इंद्रिय बलवान कर. कशासाठी? तर भगवंताची भक्ती करण्यासाठी आणि देशाचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी. मग आता सत्ता आहे बघा, सत्ता आहे ना का, गीतेमध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान आहे. त्याच्यात एकच अर्धा श्लोक म्हणून दाखवतो. यंत्र काय? यंत्र रूढानी मायया. भगवंत सांगतात हे जे यंत्र आहेत ना, हे यंत्र मी बनवलेले आहेत, स्वयंचलित. आता यंत्र म्हटल्यानंतर एखादी गाडी आहे, गाडी कशावर चालते? हा, कशावर चालते गाडी? पेट्रोलवर. गाडी चालवतो ना, कशावर चालते? पेट्रोल. पेट्रोलवर चालते. मग 4 चाकं काढली तर चालेल? त्याला चाकांची गरज आहे, बरोबर आहे. मग त्या पेट्रोल, नुसतं पेट्रोल आहे, त्याच्यात इंजिन नसेल तर चालणार आहे का? काय म्हणतात? स्टेरिंग. हे बघा, हे पण आमचे ड्रायव्हर आहेत, महानगरपालिका. एसीची गाडी चालवतात, मस्त थंडगार गार गार वारा, नाही का? म्हणजे ती गाडी फक्त पेट्रोलने चालते का? पेट्रोल म्हणजे चैतन्य आहे, पेट्रोल म्हणजे आत्मा आहे. त्याच्यात पाणी टाकलं तर चालेल का? सांगण्याचं तात्पर्य काय, ही जी गाडी आहे, एखाद्याला सांगितलं बाबा हे शरीर कशावर चालतं, आपण म्हणून पायाने चालतं, नाही का? आता एखाद्याला जर पाय नसतील तर तो कशावर चालतो? रांगत रांगत चालतो. रांगताही येत नसेल तर त्याला उचलून ठेवलं तर तो कुठेही जाईल. सांगण्याचं तात्पर्य काय, या शरीराला हे जे इंद्रिय आहेत, प्रत्येक इंद्रियाचं महत्व आहे. नखापासून डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयवाला अनन्यसाधारण महत्व. तुम्ही म्हणा केसांना काय महत्व द्यायचं? आम्ही तर रोज कापतो. तुम्हाला कल्पना नसेल, ऑनलाईन किती बघा बसलेत आमचे महाराज, तेल मागवतो मी, का तर टक्कल पडू नये म्हणून. म्हणजे केसांना आपण दुय्यम समजतो का? अहो तेच का, आपले काळे केस आहेत, पांढरे झाले तर आपण काय करतो महाराज? काळे करतो की नाही? का काळे करतो? त्याच्या पाठीमागे काहीतरी का आपण चांगले दिसावं, समाजाच्या पुढे जाणार आहोत. आपण ज्या पद्धतीने रोज गाडी धुतो नाही का, टायरला पाणी मारून धुतो, सर्व इंजन ऑइल चेंज करतो नाही का, मग या शरीराचं इंजन ऑइल कधी चेंज करणार? सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो नाही का, कोणी 6 महिन्याने करतोय, कोणी 3 महिन्याने करतोय. मग या देहाची सर्व्हिसिंग जर करायची असेल तर त्याला एकच उपाय आहे, भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल म्हणून सामवेद. आता सामवेद भगवंताची काय आहे? वेदानाम सामवेदोस्मी. 4 वेदांमध्ये भगवंत सांगतात की सामवेद माझी विभूती आहे. का सामवेद विभूती आहे? तर सामवेद हे गायन प्रधान आहे, त्याच्यात संगीताचे धडे दिले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? जगातील
जगविख्यात, ज्याला आपण म्युझिशियन म्हणतोय, संगीतकार म्हणतो, अहो आपण वाजवायला लागले की लोक पळून जातात. आपण गायला लागलो की बाजूचा विचार करतो नाही का, सर्वसामान्य, पण त्याला काही येतच नाही. परंतु भगवंताने नुसती बासरी जरी वाजवली तर जाणारे वारे थांबायचे. दूर गेलेली वासर भगवंताच्या सुरामध्ये यायचं, इतकं महत्व त्या सामवेदाला आहे. विठ्ठल आणि या इंद्रियांमध्ये भगवंताची विभूती कोण आहे? एकच सांगतोय. या मनाची देवता कोण आहे? चंद्र, नाही का? मनाची देवता चंद्र आहे. आणि या चंद्राची उपासना आपण करतो पौर्णिमेला वगैरे करतो. पौर्णिमा, मग अलंगिली पौर्णिमा, ओणीव सांडे चंद्रमा, तैसे होय विरोत्तमा गुरुकुबे. खूप पौर्णिमेच्या ओव्या महावैष्णव ज्ञानोबरायाने दिलेल्या आहेत. पौर्णिमेनं समुद्राला ओठी आणि भरती होते हे जग मानायला तयार आहे, परंतु या भारतातलेच अर्धे शिकलेले साहित्यिक मानायला तयार नाही, वैज्ञानिक मानायला तयार नाही, साहित्यिक मानायला तयार. जगद्गुरु तुकोबरायाने ते ज्ञान पैगा बरवे. कुठलं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आखी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वशी. ओ तुम्हाला डॉक्टर व्हायचा आहे, पण कशाचा डॉक्टर व्हायचा आहे? दाताचा डॉक्टर व्हायचा आहे का हृदयाचा डॉक्टर व्हायचा आहे? आता या दाताचा जर विचार केला तर दातामध्ये 32 दातामध्ये एक मोठा दात असतं नाही का, त्याला काय म्हणतात? दाढ. त्या दाढेची देवता कोण आहे? दाढेची देवता यम आहे. यम म्हणजे मृत्यूची देवता. दुखायला लागल्यावर बघा माणूस कसा लोळतो नाही का. ज्याच्या दाढा दुखलेल्या आहेत ना, लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन पाडतो. मी तर 3-4 पाडलेले आहेत. विठ्ठल प्रत्येक इंद्रियाची देवता आहे. या हाताची देवता आहे. या हाताची देवता कोण आहे? या हाताची देवता इंद्र आहे. आणि देवांमध्ये भगवंताची विभूती कोण आहे? इंद्र आहे. कारण इंद्राने उपनिषद शास्त्राचा बराच विस्तार केलेला आहे. असो, प्रत्येक इंद्रियांची देवता आहे, कानाची देवता आहे. म्हणून या अभंगामध्ये 3 महत्वाचे अंग सांगितलेले आहेत. एक वाणी, वाचा, डोळे, कान. आणि एक जगद्गुरु तुकोबरायांचा एक दुसरा अभंग आहे, घेई घेई माझे गोड नाम. त्याच्यामध्ये केनो उपनिषदातले 5 चरणांना 5 मंत्र आहेत. विठ्ठला म्हणून पहिलाच आपल्या शिष्याने आपल्याला गुरुना प्रश्न केला. तो प्रश्न म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. चाले हे शरीर कोणाची या सत्य हो हो हो. चाले हे शरीर कोणाची या सत्य. चाले शरीर कोणाची या सत्ते. चाले शरीर कोणाची कवी
चाले हे शरीर सत्ता, लक्ष देऊ नये का भाऊजी, सत्ता. आता ही नवी मुंबई कुणाच्या सत्तेने चालते तुम्हाला माहितीच आहे. कुक्षेत गाव कुणाच्या सत्तेने चालतं, महाराष्ट्र कुणाच्या सत्तेने चालतंय, भारत कुणाच्या सत्तेने चालतंय, बंगाल कुणाच्या सत्तेने चालतंय. लक्षात घ्या, तो भगवंताचा आहे. तिथं भगवंताच्या कृपेने सत्ता आहे, तिथं सर्व सुखी आहेत. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जानोनी शरण आलो, वर्म हे जानोनी शरण आलो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म ऐसा तू समर्थ, तू बघा, तू एकेरी शब्द आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, कारण या महाराष्ट्रामध्ये हेच वाद चाललेले आहेत. ऐसा तू एकेरी उल्लेख आहे, परंतु ते कधी केले जातात त्याच्या पाठीमागेही साहित्य व्याकरण आहे. असो, तो ब्रह्मांडाचा धनी आहे, ज्याची सत्ता आहे त्याच्या जर आपण मागे लागलो तर आपली कामं होतात. बरोबर की नाही? म्हणून लोक पक्षांतर करतात, इथून उडी तिथे, तिथून उडी. स्वीकृत तरी आम्हाला करा, स्वीकृत नगरसेवक, कारण जिथं सत्ता आहे तिथं आपले काम लवकर होतात. बरोबर की नाही भाऊ? मग काही लोक या महाराष्ट्रामध्ये नवरा मरो की नवरी मरो आपण सत्तेत राहायचं. मग स्वतःच्या काकाच्या पाठीमध्ये वार कोणी करतोय, कोणी भावाच्या पाठीमागे वार करतोय, परंतु या देहावर ज्याची सत्ता आहे त्याच्या विरोधात जर आपण गेलो तर आपलं काहीच होणार नाही. या राजकीय ज्या सत्ता आहेत ना, मोठे मोठे राजे गेले, याद कर सिकंदर के हौसले तो आले. पूर्ण जगावर राज्य केलं, पण हातात आलं का? आमच्या संतांनी त्या देवावर राज्य केलं. नाथ महाराजांच्या घरात देव राबायचा, आमच्या घरात आम्हाला स्वतःच राबावं लागतंय. विठ्ठल दोन प्रश्न आहेत. चाले हे शरीर कुणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविणा. आता हरी नक्की आहे कोण? वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे, महामंत्र. जसं महामृत्युंजय मंत्र आहे, तारक मंत्र कुठला आहे? राम कृष्ण हरी. मग पहिला रामच का, मध्ये कृष्ण का, आणि शेवटी हरी का? या तीन अवस्था महत्वाच्या आहेत. नाटकाचे तीन अंक आहेत. उत्पत्ती, काय सांगितलं? उत्पत्ती, प्रलय आणि सृजन. लक्षात घ्या. जन्म, मृत्यू आणि शेवट. ज्या जीवनामध्ये जन्म मृत्यू ज्याचा आनंदाने झाला त्यालाच खरा परमात्मा सापडला. म्हणून चाले हे शरीर कुणाचे आहे सत्य. या शरीराचा जर आपण विचार केला, आता मी असं करतोय तसं करतोय, डोळे हलवतोय, मान हलवतोय, काय बटणं आहेत का? हे सांगावं लागतं का? मला ही नाचता येतं भरपूर. सांगण्याचं तात्पर्य काय? की हे व्यासपीठ आहे, हलतोय ते. सांगण्याचं तात्पर्य हा रंगमंच आहे. नामदेव महाराजांनी त्याचंही वर्णन केलं. प्रथम नमन, त्याच्यामध्ये सर्व आलेलं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे प्रत्येक विषय संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, बाबा काय खावं, हे शरीर चालतं कशावर चालतं? खाली काही अन्नदान आहे. आपण हे शरीर चालावं म्हणून काय करतो? तर कोण काय खातं काय नाही ते प्रत्येकाला माहिती आहे. काय खावं आणि काय खाऊ नये हे शास्त्राने तुम्हाला आम्हाला सांगितलेलं.
जगामध्ये खूप मोठी मोठी माणसं शाकाहारी आहेत. लक्षात घ्या, या शरीराचा विचार जर आपण केला, आपण जे खातो त्याच्याने काय होतं, रक्त तयार होतं, मांस, मज्जा, पेशी. आता विचार करा, आईच्या उदरामध्ये ज्या वेळेला आपण होतो तेव्हा आपण काय होतो, हात होतो का, डोकं होतं का? सुरुवातीला ज्या वेळेला आपल्या वडिलांनी आईच्या उदरामध्ये गर्भधान, जे 16 संस्कार आहेत, लक्षात ठेवा, हा वैदिक धर्म आहे. इथे वासनेला थारा नाही. लग्न केल्यानंतर ऋषी मुनी नाही का, ऋतुदान दिल्यानंतर पुन्हा ब्रह्मचर्याचं पालन करायचं, अवघड आहे. आईच्या उदरामध्ये आम्ही असताना सर्वात प्रथम आम्ही काय होतो, 9 महिने 9 दिवस हे शरीर वाढत गेलं. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, घेतले मनुष्याचे काय आहे. म्हणून इथं आपलं काय आहे तर ते एकच आहे, श्री परब्रह्म परमात्मा पांडुरंग आहे. आता तुम्ही बोल पांडुरंग पांडुरंगच का? लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचा आराध्य श्री विठ्ठल आहे. विठ्ठल वि ज्ञानेन शून्यानं गुरुज्ञान लहाती. हे सर्व देव देवता आहेत ना, सर्व 33 कोटी देव, जितके जितके देव आहेत नव्हे नव्हे, इथे जे सर्व उभे आहेत, तुम्ही जे बसलेले आहात, काही घरात आहात, हे सर्व कुणाचे अंश आहेत, त्या भगवंताचे अंश आहेत. म्हणजे आपण 4 जीव 4 प्रकारे जन्माला येतात, जारज, स्वेदज, अंडज आणि उद्बीज. अंड्याने जन्माला येणारे भगवंताचे अंश आहेत. आईच्या जारज वीर्याने जन्माला येणारे म्हणजे तुम्ही आम्ही त्या भगवंताच्या अंश आहोत. पाण्यामध्ये जन्माला येणारे भगवंताच्या अंशात आणि बियापासून जन्माला येणारी झाडं ही भगवंताचेच औषध. सांगण्याचं तात्पर्य हे सर्व जगत भगवंताने व्यापलेलं आहे. म्हणून गीतेमध्ये सुंदर वाक्य आहे, ममैवांश जीवलोके जीव भूता सनातना मना षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी आकर्षण. हे माझेच अंश आहेत, परंतु काय खावं, कुणाच्या बरोबर जावं, कुणाची संगत धरावी हे या जीवाला कळत नाही. मायेच्या मागे लागतात आणि ह्यांच्या जीवनाचा मातेरा होऊन जातो. विठ्ठल 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 म्हणून पहिलाच मंत्र आहे, केनेशितम प्रेषितम मन केन प्राण. हे शरीर कुणाच्या सत्तेने चालतं, भगवंताच्या. कोण बोलवितो यद्वाचान भुदितम येन वाग भुददते तदेव ब्रह्मा त्वं विद्धी नेतम यदितम उपासते. लक्ष देऊ नाही का, आपली मराठी भाषाही कळायला अवघड आहे. म्हणून तुकोबरायांनी साधे साधे शब्द, आवाज चालली पंढरपूरला माझे माहेर पंढरी, हे साधे साधे शब्द आहेत, परंतु यद्वाचान भुदितम याचं मराठी स्पष्टीकरण नाही का. वाणी वाणी ज्याला प्रकाशित करू शकत नाही, काय म्हटलेलं आहे, वाणी ज्याला प्रकाशित करू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे ही वाणी प्रकाशित होते त्याला तू ब्रह्म समज. आपण वाणीने देवाची स्तुती करू शकतोय का? अहो त्या वाणीत देव आहे म्हणूनच तर आपण बोलतोय विठ्ठल विठ्ठल म्हणून पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराने केने शुद्धम प्रेषितम मन केन प्राण. हे शरीर कुणाच्या सत्तेनं चालतं, कुणाच्या सत्तेनं तुम्ही मीही बोलतोय, कुणाच्या सत्तेनं बोलतोय, बापाच्या सत्तेनं बोलतोय का, महाराष्ट्र शासनाच्या सत्तेनं बोलतोय का, भारत सरकारच्या सत्तेनं बोलतोय का? तर नाही, मी बोलतोय त्या भगवंताच्या सत्तेनं बोलतोय. कारण ही वाणी आहे आणि वाणीची देवता कोण आहे? वाणीची देवता, वाणी म्हणजे जीभ नाही, वाणीची देवता अग्नी आहे. आगी लावता ना कधी कधी आपण, कधी कधी नाही सहज बोलून जातो, काय त्याची पोर झालं कल्याण. म्हणजे वाणीची देवता अग्नी आहे.
परंतु त्याच अग्नीचा जर आपण चांगला उपयोग केला तर काय होईल, समोरच्याला आधार मिळतो. लक्षात घ्या. म्हणून ही वाणी आहे. आपण बोलतो तर लोकांना राग येतो आणि संत सहज बोलतात. सहज बोलणे हित उपदेश. आपण लोकांना शिकवायला जातो आणि ते उलट आपल्यावरच येतं. विठ्ठला म्हणून जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला आम्हाला सांगतात हे शरीर भगवंताच्या सत्तेने चालणार आहे. त्याच्या सत्तेनं या मंदिराची निर्मिती झाली. त्याच्या सत्तेनं या ठिकाणी आज आपण जमलो आहे. इतका मोठा उत्सव होतोय ही त्याची सत्ता आहे. त्याच्या मनामध्ये कारण हे मंदिर होता नाही का. आमच्या बाळरामबू असेल, आमचे रोहिदास सर्व कमिटी, आमचे गुरुजी वगैरे सर्व किती वर्ष लागली आणि अजून काम चालू आहे. आणि पाहता पाहता या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि गावात आणखी 2 मंदिरं तयारी झाली. या भगवंताच्या येण्याचा काय आहे, शुभ शकून आहे. विठ्ठला म्हणून तुकोबरायांनी सांगितलं आणि त्याचं उत्तरही दिलं. कारण या शरीरामध्ये त्याची सत्ता आहे आणि ज्याची सत्ता आहे त्याच्या सत्तेत राहा. आता हे विद्यार्थी आहेत, लक्ष देऊ नाही का. आदरणीय आमचे देवदत्तजी आहेत, रुपेशजी आहेत. गुरूंच्या सत्तेमध्ये जर ते राहिले नसते तर त्यांना वाजवता आलं असतं का. आमचे विशाल महाराज असतील, सर्व आहेत. गुरूंच्या सत्तेमध्ये आपण जर राहिलो, गुरूंच्या विरुद्ध जर गेलो तर आपल्याला काहीच येणार नाही. म्हणून भगवंताच्या सत्तेमध्ये राहिल्यानंतर आपल्याला त्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून बोलवणारा धनी तोच आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुकोबर आहे. केनोपनिषदेचे 2 मंत्र दुसऱ्या चरणात सांगतात. देखवी ऐकवी एक नारायण. 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 देखवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. हयाते भजन तो कोण को. दयाते भजन तो कोण को. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. दयाते भजन तो कोण को. दयाते भजन तो कोण को. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको. पण तुकोबर आहे, स्पष्ट सांगतात. देव तर घरामध्ये आलेला आहे. कुक्षत गावामध्ये देव आणता आणता नाही का. बुवांनी आम्हाला सर्व कथा सांगितलेली आहे. आमचे बबन बाबा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील की जुन्या गावामध्ये कशा पद्धतीनं देवाची पूजा करायला ते लोक जायचे. कारण देवाचं महत्व सर्वसामान्य जीवांना कळत नाही. देवाचं महत्व संतांना कळालं. म्हणून तुकोबर आहे, डोक्यावर देव घेऊन आले. देव घ्या कोणी, देव देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. 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 देव
काही लोकांना देव नको आहे. भाग्य भाग्य की आपल्या गावामध्ये देवांचं आगमन झालं. आणि देवाचं आगमन झाल्याबरोबर 1 वर्ष होत नाहीये, आता मला वाटतं थोड्याच दिवसामध्ये देवी येईल. देवी पुढे येते देवी, तिची जती चालू द्यावी. मागील झाडावी झाडा वाडा आखाडी, एकविरा येता अंगा आता निवारील रोगा. माझ्या भक्तापाची सांगा म्हणू भावे पूजावी. नाही का जगद्गुरु तुने आम्हाला एकविरेचंही महत्व सांगितलं, देवीचंही महत्व सांगितलं, देवाचंही महत्व सांगितलं आणि सर्वात महत्वाचं या देहाचंही महत्व सांगतायत की देखवी. देखवी म्हणजे डोळे. या डोळ्यांचा जर आपण विचार केला तर या डोळ्यांच्या ज्या नसा आहेत ना, नसा पाण्यापेक्षा पातळ आहेत. आणि ह्या डोळ्यांमध्ये सर्व आपल्याला जगत दिसतं. आपली जर दृष्टी गेली तर काय होईल? ओ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये असेही एक संत होऊन गेले, ते जन्माला आल्यानंतर त्यांची दृष्टी गेली आणि दृष्टी जाऊनही त्यांनी ज्ञानेश्वरी पाठांतर केली. लक्षात घ्या, आपण काय म्हणतो आता काय होतं, एखादं इंद्रिय आपलं कमकुवत असलं की आपल्याला एक कागद मिळतं. कशाचं कागद मिळतं? अपंग. परंतु अपंगत्वाचं सर्टिफिकेट असल्यानंतर तुम्हाला काहीतरी सरकार सवलती देतं. गुलाब महाराजांच्या जीवनामध्ये आहे की जन्मजात त्यांची दृष्टी गेलेली आहे. त्यांना ज्ञानेश कन्या म्हणून म्हटलं जातं. खूप मोठा चरित्र आहे. आपल्याला बरंच काही माहित नाही या महाराष्ट्रातल्या भूमीतलं. भगवान ज्ञानेश्वरांनी त्यांना मांडीवर बसवावं असे ते गुलाब महाराज. यच्चक्षुषान पश्यति, यच्चक्षुषान पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मा त्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. काय डोळे तर प्रत्येकाला आहेत, पण काकड्यामध्ये आत्मज्ञान आहे. त्या देवाला आपण या डोळ्याने पाहू शकतोय का? ज्या वेळेला भगवंताला अर्जुनाने सांगितलं, देवा मला तुझं ते विराट रूप दाखव, देव म्हणाला, अरे बाबा या चर्मचक्षुने ते स्वरूप तू पाहू शकत नाही. आता सूर्याकडे बघा, सकाळी उठून नाही का पाणी देत असताना आपण सूर्याकडे कधी बघू शकतोय? तो उगवतोय नाही का तोपर्यंत. परंतु एकदा का उगवला त्याच्याकडे बघण्याची शक्ती आहे का आपल्याकडे? अशा हजारो सूर्यांचं तेज ज्या भगवंतामध्ये आहे त्या भगवंताला या डोळ्याने आपण पाहू शकतोय का? तोच हा मंत्र आहे. यच्चक्षुषान पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मा त्वं विद्धि नेदम यदिदमुपासते. याचं मराठीमध्ये रूपांतर काय? लक्ष देऊ नाही का? डोळे ज्याला पाहू शकत नाही, काय म्हटलेलं आहे की डोळे ज्याला पाहू शकत नाही परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहू शकतात त्याला तू ब्रह्म म्हणजे पांडुरंग समज. विठ्ठल आणि या डोळ्यांवर बरेच काव्य आहेत. आमच्या विटाव्याची मंडळी आलेली आहेत. शाहीर विटावकर, दामोदर दादा विटावकर, त्यांनी एक गाणं लिहिलं, पोरी तू नको सांगू तुझ्या बापाला, नाही तुला डोळा मारीला. पूर्वीचे शब्द आहेत. या डोळ्यांवर नाही का जुलमीकडे डोळ्यांनी खुणाई केल्या जातात. आपण म्हणतो का रे डोळे फुटलेत का तुझे, तुला दिसत नाहीये का? म्हणून यच्चक्षुषा आपण पश्यति म्हणजे आपल्याला डोळे आहेत, आपल्याला दिसतंय म्हणून आपण इथं आलोय. त्यांना डोळे असूनही दिसत नाही, ते मोबाईल मध्ये घुसलेले आहेत. विठाला म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुख. म्हणजे या डोळ्यांनाही तुकोबाराने सांगितलं, या जगताकडे पाहू नको, अंतर्मुख हो.
हे जग फसवा. रोज टीव्हीवर जाहिरात येते. लहानपणापासून बघतो आपण की हे लावल्यानंतर माणूस गोरा होतो, ते लावल्यानंतर त्या कंपन्यांची मी नावं घेत नाही. अहो आयुष्यभर लोक लावतात, परंतु कोण गोरा झाले का? त्यांच्या फक्त तिजोऱ्या भरल्या. डिवाइन टच म्हणजे काय? दैवी स्पर्श. या हातानं दैवी स्पर्श आहे, आणि एकदा का मोडला ते बांधलं, दैवी शक्ती केली की तुम्ही 10 किलोच उचलाल. डॉक्टर सांगते की आता 5 किलोच्या वरती. तोपर्यंत डोळ्यामध्ये दैवी शक्ती म्हणजे डिवाइन टच आहे, तोपर्यंत डोळे यच्चक्षुषा न पश्यती. त्या देवाला आपण गणपती मला दिसतोय. आता गणपती बाप्पा मला दिसतात, पांडुरंग मला दिसतात. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभा रमतो निर्गुणाचा. समचरण आहे. जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधी सर्व रोगहरम दैवम श्री दत्तात्रेयम महम भजे. प्रत्येक देवाचा श्लोक पाठ करा. म्हणजे मला वाटते गणपती बाबा मला दिसतात. वास्तविक गणपती बाबा मला का दिसतात? कारण तो भगवंत माझ्या डोळ्यामध्ये आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले म्हणून यच्चक्षुषा न पश्यती. ती दैवी शक्ती आहे म्हणून मी पाहू शकतो. आता ह्याच्या पलीकडे काय सांगितलं? अरे हे शरीर कुणाचे आहे सत्य? कोण बोलावी तो हरिविन, देखवी ऐकवी. यच्छ्रोती न शृणोती येन श्रोत्रमिद श्रुतम तदेव ब्रह्म त्वं विद्धी नेदमिदमुपासते. इथंही आता ह्या कानाची देवता, ही डोळ्याची देवता सूर्य सांगितली गेली, आणि कानाची देवता कोण आहे? वायू. वायू का पवन देवता कोणतरी कानाची देवता आहे. म्हणजे कान ज्याला ऐकू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे कान ऐकतात त्याला तू ब्रह्म समज. ब्रह्म काय? सत्य आहे. सत्य भगवंताची विभूती जोपर्यंत या शरीरात आहे, त्याची सत्ता जोपर्यंत याच्यात आहे, तोपर्यंत शरीर कसं आहे? चांगल्या पद्धतीने आहे. देखवी ऐकवी एकनारायण तयाचे भजन चुकू नको. म्हणून आपल्याला दृष्टी देणारा तो आंधळ्याला दृष्टी देतो. सर्व अभंग आहेत काकड्यामध्ये, त्याचे नाव तू उच्चारी. म्हणून देखवी ऐकावी एकनारायण तयाचे. आता भजन म्हणजे काय? आता भजन म्हणजे काय? तुम्हाला आम्हाला वाटतं की भजन म्हणजे चला हरिपाठाला गेलो, टाळ हातामध्ये घेतला, हेही भजन आहे. भजन म्हणजे सेवा. भजन मनुजा नाम हरीचे. भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे ही भजन आहे. आणि या मंदिरात येऊन साफसफाई करणं हेही भजन आहे. एखादा बाहेर गरीब भेटला त्याला अन्नदान करणं, त्याची विचारपूस करणं, त्याला आधार देणं हेही भजन आहे. भेटे एक धेड महार त्याशी राखावे अंतर, या नाव भजन कोण म्हणतात? समर्थ रामदास. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा इतिहास म्हणतात. काय म्हणतात? तुका म्हणे ते भजन प्रमाण. भजन म्हणजे सेवा. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण. आता या नारायण शब्दावर त्या पहिल्या चरणात हरी आला, आणि आता या दुसऱ्या चरणात कोण आहे? नारायण. नारायण एक एक शब्द ब्रह्म आहे. तयाचे भजन चुकू नको. म्हणून देवाची तुम्ही काय करा? हे करा, पूजा करा, त्याची उपासना करा, त्याची आराधना करा. तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जगद्गुरु तुकोबार आहे तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? मानसाची देवा, मानसाची देवा चालावी आता, मानसाची देवा, मानसाची देवा, मानसाची देवा चालावी आता, मानसा
दृष्टांतामध्ये जगद्गुरु तुकोबरा दृष्टांत देतात. दृष्टांत म्हणजे काय? तुमच्या दृष्टीला पटावं म्हणजे एक छोटीशी कथा आहे. एक न्यायाधीश आहे. आता न्यायाधीशांचा मुलगा आहे एक 3-4 वर्षाचा आहे. आता न्यायाधीश म्हटल्यानंतर IAS ऑफिसर, मोठे मोठे ऑफिसर आहेत. संपूर्ण जिल्हा त्यांच्या समोर वागतो. परंतु त्यांना कुणासमोर वाकावं लागतं? आपल्या लहान मुलांसमोर. त्या न्यायाधीशा तो म्हणतो, बाबा बैल व्हा बैल. कोण म्हणतोय? न्यायाधीश. आपण तुम्ही कधी बैल झाला असाल, मीही झालोय, अजून होतोय. लहान मुलगा म्हणतोय, बाबा बैल व्हा, खांद्यावर घ्या. अजूनही मुलगी खांद्यावर येतोय. पाळणा करा. मग तो न्यायाधीश त्या मुलासमोर बैल झाला आणि त्या मुलाला काय वाटलं की मी बाबाला बैल केला. समजलं का? त्याच पद्धतीने हा जो भगवंत आहे ना, तो आपला बाप आहे. आपल्याला वाटतं हे मी केलं, हे मी केलं असं आपल्याला वाटतं. परंतु तो करता करविता कोण आहे? तो भगवंत आहे. फक्त इतकंच आहे की भगवंतानी आपली निवड केली, ह्याच्यातच आपलं भाग्य आहे. मीच एक करता म्हणून आहे. कारण आज आनंद होतोय. कारण ज्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी भगवंताची सेवा केली, कारण खूप मोठा इतिहास आहे. कारण आज 35 वर्ष आपल्या सप्ताला होतात आणि हे 35 वर्ष कशा पद्धतीने, कारण सप्ताह म्हटल्यानंतर साधी गोष्ट आहे का? त्यांना टाळकरी पाहिजे. आता टाळकरी काय सहजासहजी मिळतात का? गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत, हे सर्व आहे. परंतु समोर जर कोण नसेल तर काय उपयोग आहे का? तुम्ही महेशाची मूर्ती आहात. कारण पूर्वी कुक्षदगाव एकच होतं त्या बाजूला, तरी त्या ठिकाणी पूर्ण गाव येत होता. परंतु आता समोरच नेरुळ आहे, बाजूला तारसोळे आहे, त्याच्या थोड्याच बाजूला आमची शिरोण्याची मंडळी आलेली आहे. कारण त्यांना त्या भगवंताचं महत्व कळालेलं आहे. नेरुळचीही आलेली आहे, सारसोळ्याचीही आलेली आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य काय? ज्यांच्यासाठी आपण करतोय, बाप मुलांसाठी करतोय सर्व, पण मुलं जर त्याचा उपयोग जर घेत नसतील तर मग काय म्हणावं? माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये. परंतु मला वाटतं मीच आहे, माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार कोणी नाही आहे. नवी मुंबईचा भूषण मीच आहे. परंतु भगवंत सांगणार, अरे बाळा तू अजून लहान आहे, तुला अजून खूप अभ्यास करायचा आहे, तुला अजून खूप श्रेष्ठांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. तरी आम्ही म्हणतोय नाही, मी नसलो तर काही होणार नाही. दिंडीमध्ये मी आहे, सुनील महाराज रानकर चालक मालक, माझ्याशिवाय काहीच होणार नाही. हा जो माझा अहंकार आहे तो अहंकार भगवंत घालवल्याशिवाय नाही. असं वाटतंय की आज या ठिकाणी सर्व दिंडीतली माणसं आहेत की आजचा मुक्काम हे दिंडीचंच काय आहे, कीर्तन आहे, आणि उद्या सकाळी इथून निघून जायचं आहे खांद्याला मुक्कामाला. परंपरा आपण टिकून ठेवली पाहिजे. कारण आपल्या गुरुवर्यांनी, आपल्या महाराजांनी नाही का प्रत्येक गावामध्ये जाऊन सप्ताहाचं नियोजन केलं. का केलं? कारण आपल्या समाजाची, या मानव जातीची आपल्याला सेवा घडावी म्हणून. तर ही लोक ऐकायला तयार नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांनी 4थ्या चरणात एक दृष्टांत दिला. वृक्षाची पाने हाले जाते सता, वृक्षाची पाने हाले जाते सता, वृक्षाचे पाने हाले जाते सता, वृक्षाचे पाने हाले जाते सता. राहिले अहंता मग कोठे, राहिले अहंता
वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली. म्हणून अहंकार सोडून द्या की माझ्याशिवाय काही होणार नाही. एक आमचे बबन दादा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, त्यांनी आमची आता ती गंगाबाई आहे उंदीर मामांची मुलगी. सांगण्याचं तात्पर्य काय, हे सर्व आपण मिळून केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातलिया भय नरका जावे. बघा, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. अहो, या जगताचा जर विचार केला, ही झाडं वाढतात, आपण घरात दारात झाडं लावतोय तरी जगत नाही. आणि या डोंगरामध्ये काय ती झाडं वाढतात, कोण त्याला पाणी द्यायला जातोय. सांगण्याचं तात्पर्य काय, जो आपल्या अंतःकरणामध्ये जो अहंकार आहे, तो अहंकार जोपर्यंत जात नाही, महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. म्हणून एकदा त्या भगवंताचं भजन करू आणि पुढच्या मार्गाला लागलो. विठोबा शरीर कुणाचे सत्य कोण बोलवितो हरिविण. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, त्या शरीरावर जर सत्ता कोणाची असेल तर त्या परमात्म्याची आहे. पण त्याच्या सत्तेमध्ये जर आपण राहिलो तर आपले सर्व इंद्रिय कार्यान्वित राहतील. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय त्या देहाचं महत्व सांगतात. आणि तो परमात्मा आहे तरी कुठे, त्या देवाच्या शोधामध्ये योगी वनामध्ये जातात, योगाच्या वाटा बघतात, तरी त्यांना देवाची प्राप्ती होत नाही. मग तो देव आहे तरी कुठे नक्की, त्याला वनामध्ये शोधावं, त्याला समुद्रामध्ये शोधावं, की त्याला अंतरिक्षामध्ये शोधावं. कारण तुकोबाराय सांगतात तो बाहेरही आहे, तो आतमध्येही आहे. तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या हे तुका म्हणे विठो परलास बाय. 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 पुणे काय आहे चराचरी, पुणे काय आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण. कोणी गाय चराचरी. कोणी गाय आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नका.
भजन तयाचे भजन परब्रह्म परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. प्रल्हादाचं चरित्र आपण वाचलं आहे सर, ऐकलं असेल. वडिलांनी म्हणावं कुठं आहे तुझा देव? या खांबात आहे का? खांबावर लाथ मारली आणि खांबातून नृसिंह भगवंत. म्हणून बाहेर देव आपण शोधतोय, परंतु संत सांगतात की तुझं आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. त्या इंद्रियांची सेवा करा. जिभेचे चोचले पुरवू नका, तर या जिभेला वळण द्या. हाताला स्वच्छ करा. या हाताने भ्रष्टाचार होणार नाही, या हाताने काही वाईट कर्म होणार नाही, असं या हाताने आपण वळण लावलं पाहिजे. या पायालाही आपण वळण लावलं पाहिजे की बाबा नको त्या ठिकाणी नाचू नकोस, नको त्या ठिकाणी जाऊ नकोस. या पायालाही आपण वळण लावलं पाहिजे. तो परब्रह्म परमात्मा बाहेर या. काही लोक त्याला बाहेर शोधतात, परंतु संतांना तो परमात्मा त्यांच्या आत मिळाला आणि तेच ते आपल्याला सांगतात. झालेली सेवा समर्पित करतो आणि ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला हे ज्ञान दिलं त्या संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय